हा वादाचाच विषय नाहीच आहे. मुळात तो एक त्या ठिकाणी एक उपाययोजना म्हणून आपण तो फॉर्म भरलेला आहे. दरवेळेसच भरला जाते पर्यायी उमेदवार म्हणून. जर कधी एखादा उमेदवाराचा फॉर्म रिजेक्ट झाला, तर आपला एक पर्यायी उमेदवार असावा, या दृष्टिकोनातून तो सेफ्टी म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरला गेलेला आहे. आणि जर असा काही विषय असता, तर आता तुम्ही बघू शकता की माझ्या बाजूला संदूरकर ताई आहे, आमचे गटनेते चंद्रशेखरजी शेट्टी आहे आणि फॉर्म भरल्यानंतर जर काही वेगळा विचार त्यांच्या मनामध्ये असता, तर ते काही इथे आलेही नसते. आणि तो सर्वांच्या समक्ष माझ्या परवानगीने मी त्यांना आदेश दिला आणि तो फॉर्म त्या ठिकाणी भरला गेला. आणि एवढंच नव्हे, तर याची कल्पना आम्ही वरिष्ठांना दिली सुद्धा होती. याच्यापूर्वी जेव्हा विधानसभेच्या वेळेस काही लोकांना फॉर्म भरायला लावले, ते फॉर्म भरल्यानंतर त्यांना गायब व्हायला सांगितलं आणि त्यांचे मोबाईलही बंद होते. असं तर काही या ठिकाणी दिसत नाहीये. जाणीवपूर्वक पक्षाच्या विरुद्ध बंडखोरी करायला त्यावेळेस सांगण्यात आलं होतं. ती भूमिका काही या ठिकाणी नाही आहे. तशीच भूमिका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा जे 28 प्रायोजित बंडखोर उभे होते, त्यांच्या बाबतीतही झाली होती. त्यांना फॉर्म भरायला सांगितलं, मोबाईल बंद केले, ते गायब झाले. या ठिकाणी केवळ आणि केवळ प्रिकॉशनरी मेझर्स म्हणून या ठिकाणी संदूरकरताईचा फॉर्म भरला गेलेला आहे. दुसरं, त्यांनी हा विड्रॉल सुद्धा या ठिकाणी स्वतःचा दिलेला आहे. विड्रॉल आहे त्यांचा त्याच दिवशी घेतलेलं आहे. आमच्या शेखर शेट्टींचं पत्र आहे आणि त्या या ठिकाणी उपलब्ध आहे. केवळ काहीतरी बोलायचं माध्यमांसमोर म्हणून बोलण्याची भूमिका ही घेऊ नये, अशी आमची या ठिकाणी विनंती.